नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। अहिल्यानगर शहरातील मध्यवर्ती आणि उपनगरीय भागातील नागरिकांना पुढील 3 दिवस पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकात होणाऱ्या बदलाला सामोरे जावे लागणार आहे। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड यांच्याकडून आज शनिवारी म्हणजे 26 एप्रिलला अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे। या कामासाठी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे। याचा थेट परिणाम शहरातील पाणी पुरवठा योजनांवर होणार असून या काळात पंपिंग स्टेशन बंद राहतील। या वीज पुरवठा खंडितच्या काळात अहिल्यानगर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून आवश्यक दुरुस्तीची कामे देखील करण्यात येणार आहेत। यामुळे रविवारी 27 तारीख, सोमवारी 28 आणि मंगळवारी 29 या 3 दिवसांमध्ये शहरातील मध्यवर्ती तसेच उपनगरीय भागातील पाणी पुरवठा नेहमीच्या वेळापत्रकापेक्षा 1 दिवस विलंबाने होणार असल्याची माहिती महापालिकेने दिलेली आहे। तसेच महावितरणकडून नियमितपणे विद्युत उपकरणांची देखभाल आणि दुरुस्ती केली जाते। याचा उद्देश वीज पुरवठा सुरळीत ठेवणे हा असतो। शनिवारी होणारे हे शटडाऊन देखील याच कामाचा भाग आहे। वीज पुरवठा खंडित झाल्यास पाणी पुरवठा योजना पूर्णपणे ठप्प होतात। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्या आणि पंपिंग स्टेशन्स विजेवर अवलंबून असतात। त्यामुळे वीज नसल्यास पाणी उपसणे आणि पुढे वितरित करणे शक्य नसते। तरी शहरातील नागरिकांनी या बदलाची नोंद घ्यावी आणि पाण्याचा जपून आणि काटकसरीने वापर करावा असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे। तसेच या काळात नागरिकांनी सहकार्य करावे अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे। पाणीपुरवठा विलंबाने होणार असल्याने नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा योग्य नियोजन करून वापर करणे आवश्यक आहे, जेणेकरून गैरसोय टाळता येईल। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी नवा मराठा या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।